दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। म्हसळा शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। मंगळवारी सकाळी शहरातील पंचायत समिती परिसरात एक धक्कादायक घटना घडली। अली रिजवान जामदार वय वर्ष 7 हा लहान मुलगा शाळेत जात असताना 2 भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला। कुत्र्यांनी त्याला चावा घेण्याचा प्रयत्न केला। काही क्षण भयाने थिजून गेलेल्या अलीने मात्र मोठी हिम्मत दाखवत प्रसंगवधान राखले। कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करत त्याने शिताफीने पळवून लावले। हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे। या घटनेने पुन्हा एकदा म्हसळा नगरपंचायतीच्या कुत्रे नियंत्रणाच्या बाबतीतील उदासीनतेकडे लक्ष वेधले आहे। मागील काही महिन्यांमध्ये शहरात डॉग बाईटच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। नगरपंचायत अस्तित्वात येऊन 1 दशक उलटले तरी आजवर एकदाही भटक्या कुत्र्यांची नसबंदी न केल्याचे नागरिक सांगत आहेत। त्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। शहरातील शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य जनता या कुत्र्यांच्या दहशतीमुळे चिंतेत आहेत। प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना न केल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीकडून त्वरित कारवाईची मागणी केली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण शहर धास्तावले आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी निकेश कोकचा, म्हसळा। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।